आप सुन रहे हैं विविध भारती। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री नारायण धाम। कोणताही जुना आजार श्री नारायण धाम हा एकच आधार। नमस्कार श्रोते हो, योग निसर्गोपचार आयुर्वेद म्हणजेच नारायण धाम या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। जगण्याचा समृद्ध अनुभव घेण्यासाठी माणसांची पंचेंद्रिय उत्तम असणं गरजेचं असतं। अनुभूतींची केंद्र असणारे कान, नाक आणि घसा हे आपले महत्वाचे अवयव। या अवयवांचं आरोग्य याविषयी आपण आजच्या या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। माहिती देण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत नारायण धाम येथील आयुर्वेदीय कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया डोंगरे। सुप्रियाताई, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे सांगा की कान, नाक आणि घसा यांचे आजार कोणते आहेत आणि त्याची कारणं काय आहेत? कान, नाक, घसा हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत। यामध्ये खूप प्रमाणात आजार आढळतात, पण लोकांना याविषयी जागरूकता नाही, कारण याचे तीव्र स्वरूप झाल्याशिवाय त्यांना ते आजार कळत नाहीत। कानाचे अनेक व्याधी आहेत, जसे ऐकू कमी येणे, वारंवार कानात आवाज येणे, कानाचे इन्फेक्शन होणे, नाकाच्या संदर्भात सायनोसायटिस, वारंवार सर्दी खोकला होणे, नाक बंद वाटणे, नाक चोंदणे, श्वास घेण्यास अडथळा वाटणे, घशा संबंधित आवाज बसणे, फॅरेंजायटिस, वारंवार माउथ अल्सर्स होणे, तोंड येणे हे व्याधी आढळतात। याची कारणे आपण पाहू। कानाच्या व्याधींसाठी जसे आजकाल खूप प्रमाणात मोबाईल फोन्स व हेडफोन्स वापरले जातात, त्यामुळे नकळत लोक कमीत कमी 10 ते 12 तास कानात हेडफोन्स घालून ठेवतात। यामुळे सतत कानांना खूप मोठ्या फ्रिक्वेन्सीचा आवाज दिला जातो, त्यामुळे कानात ऐकू येण्याची क्षमता कमी होते आणि कानात आवाज सुरू होतात। हे जे व्याधी जे वयाच्या 60वी नंतर यायला पाहिजेत, ते आजकाल 30-40 नंतरच येऊ लागले आहेत। नाकाचे व्याधी होण्यासंदर्भात मुख्यतः वारंवार एसी मध्ये राहणे, प्रदूषणात्मक वातावरणात वावरणे, खाण्यापिण्याच्या योग्य वेळी नसणे, त्यामुळे अति थंड पदार्थ, अति गरम पदार्थ खाण्यात येणे, जास्तीत जास्त स्ट्रेस येणे हे कारण नाकाच्या व्याधीमध्ये मुख्यतः कारणीभूत आहेत। तर आता हे सांगा की योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद या तिन्हीच्या माध्यमातून कान, नाक आणि घसा याच्या आजारावर नारायण धाममध्ये कुठले उपचार केले जातात? नारायण धाममध्ये दिनचर्येमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काढे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे योग, प्राणायाम करून घेतो, ज्यामुळे पेशंटचं जे एन्झायटी, डिप्रेशन लेवल आहेत त्यामध्ये कंट्रोल येतो। यामुळे जे नाक चोंदणे, नाक बंद होणे, वारंवार श्वास घेण्यास अडथळा येणे यामध्ये खूप प्रमाणात रिलीफ भेटतो। आणि इतर आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी केली जाते, वमन विरेचनद्वारे कफाचे जे शोधन आहे ते केले जाते। त्यामुळे सायनोसायटिस सारख्या व्याधीमध्ये जिथे आपले पूर्ण सायनस कफाद्वारे भरले जाते, त्याचं शोधन व्यवस्थितरित्या होते। पंचकर्माच्या बरोबरीनेच स्थानिक उपक्रम जसे कर्णपुरण, नस्य, कर्णधूपन इत्यादी उपक्रम केले जातात। कर्णपुरणमध्ये औषधी द्रव्यांचे काढे किंवा औषधी सिद्ध तेल कानामध्ये टाकले जाते व ते सायंटिफिकरित्या परत काढले जाते। यामुळे कानाचे ऐकू येण्याचे, कानात वारंवार आवाज येण्याचे प्रमाण खूप प्रमाणात कमी होते। नस्याद्वारे आपण सायनोसायटिस, नाक चोंदणे, नाक बंद वाटणे आणि एन्झायटी, डिप्रेशन इत्यादी रोगांवर उपचार केले जातात। कवल, गंडूश, मुखपाकद्वारे घशाचे व तोंडाचे आजार जसे वारंवार तोंड येणे, घसा बसणे, फॅरेंजायटिस हे आजारांवरती अत्यंत उपयुक्त आहे। आयुर्वेदाच्या माध्यमातून बदलत्या जीवनशैलीमुळे कान, नाक, घसा याचे जे आजार होतात तर त्याच्यावर उपचार केले जातात, हे तुम्ही आता सांगितलं। पण या बदलत्या जीवनशैलीमुळे कानावर, नाक आणि घसा या सगळ्यावरती दुष्परिणाम कोणते होतात आणि ते टाळता कसे येतील याविषयी काही सांगता येईल? आयुर्वेदामध्ये रोग टाळण्यासाठी किंवा रोगाची तीव्रता टाळण्यासाठी अनेक उपचार सांगितले आहेत। त्यामध्ये दिनचर्येमध्ये नस्य म्हणजे नाकामध्ये मेडिकेटेड तेल टाकणे, कुंजल, गंडूश, मुखधारण असे क्रिया सांगितलेल्या आहेत, जे फक्त 5 ते 10 मिनिटाच्या क्रिया आहेत, दैनंदिन जीवनात करू शकतो, ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते व पुढील व्याधी टाळण्यास आपल्याला खूप मदत होते। नारायण धाममध्ये कान, नाक आणि घसा यासाठी उपचार घेण्यासाठीचे अनेक रुग्ण येतात, त्यापैकी काही रुग्णांचे अनुभव सांगू शकाल का? कसे असतात हे अनुभव? जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की कान, नाक, घसा हे आपले ज्ञानेंद्रिय असूनही लोक यावर जास्त लक्ष देत नाही। नारायण धाममध्ये आले की आपण रुग्णांची संपूर्णतः तपासणी करतो, त्यामध्ये कान, नाक, घसा संदर्भित
जे रोग असतात ते तिथे समजले जातात. त्यावर मग त्यांना तिथे आपण ट्रीटमेंट्स देतो. जसे काही काही लहान मुलं असतात ज्यांना स्टॅमरिंगचं म्हणजे बोबडं बोलणे किंवा अडखळत अडखळत बोलणे असे त्रास असतो, तर ते लहानपणी आपण त्याच्यात उपचार करू शकतो. जसे विद्धकर्म आहे, स्थानिक रक्तमोक्षण आहे, सिरावेद आहे आणि त्यांना मंत्रोच्चार करून घेणे, हे सगळं कर्म तिथे करून घेतात, ज्यामुळे त्यांचा ह्या आजारामध्ये मदत होते. दुसरं एक मी सांगू इच्छिते की नारायणधाममध्ये अनेक IT सेक्टरमधले लोक येतात. त्यांचा मुख्यतः हेच व्याधी असतो की त्यांना सायनोसायटिसचा खूप त्रास असतो, ज्यामुळे वारंवार ते नेझल स्प्रे वापरत असतात किंवा नाक त्यांचं सतत बंद असतं व चेहऱ्यावरती सकाळी उठली की एकदम सूज जाणवते. त्यासाठी नारायणधाममध्ये आपण त्यांचे पूर्णतः शरीर शुद्धी तर करून घेतोच, पण स्थानिक उपक्रम जसे नस्य, स्थानिक लेप इत्यादीही करून घेतो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या ह्या व्याधीमध्ये खूप प्रमाणात फरक पडतो. नारायणधाममध्ये येऊन रुग्ण जे प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत आपल्याकडच्या उपचारांचा, त्याविषयी काही अनुभव सांगायला उत्सुक आहेत आणि हे अनुभव आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवूया. माझं नाव सोनाली काळे. मागच्या 8 वर्षापासून मी शुगरनी खूपच त्रस्त झाले होते. माझं जे डायबिटीस होतं ते प्रेग्नन्सी इंड्युस्ड होतं. जनरली प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीस रिकवर होतं, पण माझ्या केसमध्ये ते झालं नव्हतं. मी जेव्हा सगळ्यांच्याकडून ऐकलं की नारायणधाम म्हणून एक माझ्या खूपच जवळ अशी एक उत्कृष्ट आरोग्यसेवा देणारी एक संस्था आहे, पण मला माहिती नव्हतं इथे यायच्या आधी की इथे इतकं उत्कृष्ट असेल की मी असं म्हणेन की हा जमिनीवरचा स्वर्ग आहे, जिथे माणसातला माणूस जागा केला जातो. खूप पॉझिटिव्हली डोंगरे सर आम्हाला सांगतात की तुम्ही इथे या, तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहा. निसर्ग हाच तुमचं बेस्ट मेडिसिन्स आहे. इथलं जे अन्न तुम्ही ग्रहण करता ते माझं औषध आहे. याच्यानंतर तुम्हाला कुठलेही वेगळ्या ॲलोपॅथीची औषधं घ्यायची गरज नाही आहे. सरांचं एकच मत आहे की तुम्ही इथे आल्यानंतर ज्या काही गोष्टी फॉलो करता किंवा जी काही तुमची ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित तुम्ही इथे येऊन सरेंडर व्हा. म्हणजे तुम्ही जे काही तुमचे टेन्शन्स आहेत ते सगळे गेटच्या बाहेर सोडून या. त्या पद्धतीने मी माझं सगळं जे काय आहे ते गेटच्या बाहेर सोडून आले होते. इथे जेव्हा आले तेव्हा एकच इच्छा होती की माझं जे डायबिटीस आहे, जे मला 8 वर्षापासून त्रास देत होतं, एकच ध्येय होतं की या डायबिटीसचा इथे येऊन गळा दाबायचा आहे. आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की मी इथे आल्यानंतर 4थ्या दिवशी माझं जे इन्शुलिन होतं 40 युनिट ते बंद झालेलं आहे. इथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी शिकले ती ही की माणसाने खूप पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, जर का तुमचा जगण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल, तर तुम्ही जी काही औषधं घेता किंवा ज्या काही तुमच्या ट्रीटमेंट घेता त्या तुमच्यावरती योग्य प्रकारे काम करू शकतात. सुप्रियाताई, तुम्ही माहिती सांगताच आहात की नाक, कान, घसा यावरती कोणत्या पद्धतीचे उपचार आपल्याकडे नारायणधाममध्ये केले जातात. रुग्णांचे अनुभवही आता आपण ऐकले. तर आता हे सांगा की नाक, कान, घसा हे जसे महत्त्वाचे अवयव आहेत, तसा डोळा हा पण एक महत्त्वाचा अवयव आहे, कारण ते आपलं ज्ञानेंद्रिय आहे. तर डोळ्यांसाठी कोणते उपचार नारायणधाममध्ये उपलब्ध आहेत? आयुर्वेदाप्रमाणे डोळ्यांसाठी जे काही उपचार सांगितले आहेत ते नारायणधाममध्ये सर्व आपण करून घेतो. आयुर्वेदामध्ये जे डोळ्यांसाठी उपचार सांगितले आहेत ते सर्व नारायणधाममध्ये केले जातात. जसे डोळ्याचा नंबर मायोपिया असेल तर त्यांच्यासाठी नेत्रतर्पण, नेत्रधारा, नेत्रपिचू, नेत्रबस्ती हे कर्म केले जातात, ज्यामुळे पेशंट्सच्या दृष्टीमध्ये सुधारणा होते. अनेक पेशंट्स नारायणधाममध्ये अनेक पेशंट डायबेटिक रेटायनोपॅथीचे येतात. तर हे नेत्राचे जे मी सांगितले नेत्रतर्पण, नेत्रधारा, नेत्रबस्ती ह्या कर्मांद्वारे त्यांच्या या व्याधीमध्ये खूप प्रमाणात फरक पडतो. सुप्रियाताई, हे झालं आजारी व्यक्तींच्या बाबतीत, पण ज्या व्यक्ती निरोगी आहेत त्यांनी त्यांच्या ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढावी म्हणून किंवा टिकावी म्हणून नारायणधाममध्ये येऊन कोणते उपचार घ्यावेत? ज्ञानेंद्रियाची शक्ती टिकावी त्यासाठी आम्ही नारायणधाममध्ये दिनचर्येमध्ये अनेक क्रिया उपलब्ध करून दिल्या आहेत. जसे की त्राटक, डोळ्यांचे व्यायाम, कुंजल, गंडूश, षटकर्म, योग आणि डाएट. यामुळे रुग्णांची प्रतिकारक शक्ती वाढते व ते हे दिनचर्या घरी जाऊनही फॉलो करतात. त्यामुळे त्यांचे रोग होण्याची शक्यता खूप प्रमाणात कमी होते. शेवटचं मी हे सांगू इच्छिते की ज्ञानेंद्रिय संदर्भात लोकांनी थोडे जागरूक व्हावे व कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षाच्या अंतरावर आपले सर्व ज्ञानेंद्रिय तपासून घेणे व त्या संदर्भात दिनचर्या शिकून घेणे हे महत्त्वाचे आहे.
सुप्रियाताई, योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद याच्या माध्यमातून वेगवेगळ्या चिकित्सा उपलब्ध करून देऊन नारायणधाममध्ये सगळ्या प्रकारच्या रुग्णांसाठी आणि खरं म्हणजे स्वस्थ व्यक्तींसाठी सुद्धा अनेक उपचार उपलब्ध आहेत. या सगळ्याविषयी तुम्ही आत्ता इथे आम्हाला माहिती सांगितलीत, यासाठी खूप मनापासून आभार. आणि कार्यक्रमातून निरोप घेऊया. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री नारायणधाम. कोणताही जुना आजार, श्री नारायणधाम हा एकच आधार.